128 वर्षांहून अधिक काळ शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असलेल्या आणि महिलांना व्यावसायिकदृष्ट्या शिक्षित आणि स्वावलंबी बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय नागपूरतर्फे त्रिमूर्तीनगर उद्यान येथे शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पथनृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते। याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी होणारा अनन्या हा वार्षिक कार्यक्रम। त्रिमूर्तीनगर उद्यानात कमिन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींना आयोजित केलेल्या फ्लॅश मॉबनं यंदाच्या कार्यक्रमाची जोरदार सुरुवात झाली। महाविद्यालयातील सुमारे 75 विद्यार्थिनींनी पथनृत्यात सहभाग घेतला आणि सादरीकरण केलं। सुमारे 500हून अधिक प्रेक्षक कार्यक्रमास उपस्थित होते। या वर्षीच्या अनन्या या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हिंगणा येथील महाविद्यालयीन परिसरात करण्यात येणार आहे। या अंतर्गत होणाऱ्या विविध तांत्रिक, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आणि त्यांचं कौशल्य दाखविण्याचं आवाहन सुद्धा आयोजकांतर्फे करण्यात आलं। याच कार्यक्रमात प्रतापनगर पोलीस विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक शकुंतला गोबाडे यांनी विद्यार्थिनींना नवीन फौजदारी कायद्यांबाबत अवगत केलं। यावेळी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। महाविद्यालयातर्फे सादर झालेल्या पथनृत्याचं समन्वय प्राध्यापक प्रवीण गोरंटीवार, प्राध्यापक हर्षवर्धन खारपाटे व अनन्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक शैलेश साहू व इतर सहकारी वर्ग यांनी केलं। कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद खानापूरकर व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री श्रीकांत गाडगे व श्री श्रीकांत चितळे उपस्थित होते व त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचं अभिनंदन केलं। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेद्वारा संचालित नागपूर येथे कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मी सर्वांचे स्वागत करतो। आमच्या महाविद्यालयामध्ये एक वार्षिक ॲन्युअल सोशल, कल्चरल, टेक्निकल आणि स्पोर्ट्स फेस्टिवल होतो। त्याच्यामध्ये स्पोर्ट्स फेस्टिवलचं नाव स्फूर्ती आहे, टेक्निकल फेस्टिवलचं नाव आविष्कार आहे आणि या सर्वांचं जे आयोजन होते ते अनन्या नावाने होते। तर यावर्षी आम्ही अनन्या 2K25 म्हणजे 2025 या नावाने येत्या आठवड्यामध्ये सादर करणार आहोत। आमच्या विद्यार्थ्यांनी यासाठी खूप उत्सुक आहेत आणि त्यानिमित्ताने आज त्या पूर्ण कल्चरल, टेक्निकल आणि स्पोर्ट्स फेस्टिवलची एक सुरुवात म्हणून आज इथे नागपूर स्थित त्रिमूर्तीनगर गार्डनमध्ये आमच्या सर्व मुलींनी एक फ्लॅश मॉब आयोजित केला आणि त्या फ्लॅश मॉबमध्ये सर्वांना एक संदेश दिला की आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, हिंगणा येथे आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आजपासून येणारे 7 दिवस एक वेगळं वातावरण आम्ही सर्वजण तयार करणार आहोत कॉम्पिटिशनचं। त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे काही कॉम्पिटिशन्स होतील, टेक्निकल कॉम्पिटिशन्स होतील ज्या इंटर कॉलेजिएट राहतील आणि सोबतच कल्चरल फेस्टिवल होईल जो 22, 23, 24 आणि 25ला होईल। त्याच्यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, फॅशन शो, लाईव्ह कन्सर्ट ऑफ सेलिब्रिटी आणि असे विविध कार्यक्रम आम्ही स्पर्धेद्वारे आयोजित करणार आहोत। तर मी सर्वांना निमंत्रित करतो की आपण आमच्या कॅम्पसला भेट द्या आणि या सर्व कार्यक्रमाचं आणि तसंच आमच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेद्वारा संचालित कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आमच्या संस्थेचं जे काही आम्ही काम करतो आहे वुमन एम्पॉवरमेंट थ्रू एज्युकेशनमध्ये, त्याचा एक आपण सर्वांनी अनुभव घ्यावा। इंजिनिअरिंग कॉलेज, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज आता सुरुवातीला सरांनी सांगितलं की एक वर्षभरामध्ये एक अनन्या म्हणून एक गॅदरिंगचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो। आमच्या संस्थेची खासियत अशी आहे की व्यक्तिमत्व विकास हा मुलींचा झाला पाहिजे, केवळ अभ्यास नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये मुलींनी पुढे यावं यासाठी 7 दिवस असा भरगच्च आणि खूप उत्साहाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि त्याची सुरुवात या मॉब फ्लॅशनी आज या गार्डनमध्ये होत आहे। आपण सगळ्यांनी बघितलं असेल की मुली किती उत्साहात आहे आणि हाच उत्साह पुढे 7 दिवस टिकून राहणार आहे आणि मुलींनी सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे असावं। मग ते डान्स असेल, सिंगिंग असेल, वादविवाद असेल, चर्चा असेल, स्पोर्ट्स असेल, पेंटिंग असेल, गीत असेल, या सगळ्यामध्ये मुलींनी पुढे यावं आणि त्यांच्या सुप्त गुणांना इथे विशेष करून
आपल्या या कॉलेजमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. इतक्या मोठ्या संख्येने सगळ्या मुली या गार्डनमध्ये आलेल्या आहेत आणि असाच उत्साह पुन्हा 7 दिवस आपला टिकून जाणार आहे. त्या सगळ्यांमध्ये आपण आमच्या संस्थेला अवश्य भेट द्यावी आणि मुलींचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करावं आणि अशी एक चांगली महिलांसाठी शिक्षण संस्था नागपुरामध्ये गेल्या 22 वर्षापासून काम करते आहे. 2003ला साधारणतः ही शिक्षण संस्था नागपूरला आली. याचं प्रमुख ते हे पुण्याला आहे. जवळपास 35,000 विद्यार्थिनी या कॉलेजमध्ये शिकतात आहेत. अशी एक मोठी संस्था नागपूरला आलेली आहे आणि त्याचा सगळ्यांना आम्हाला गर्व आहे. आपल्या सगळ्या पालकांना सगळ्या महिला पुरुषांना आम्ही विनंती आहे की आमचं कॉलेज पाहायला जरूर या आणि मुलींचा उत्साह वाढवावा अशी नम्र विनंती.